तेरा हरे राम कृष्ण हरे हरे जय कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम 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 कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण ओ राम रूप बहतालोचन रूप बहतालोचन रूप पाहतालोचने रूप सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा हे सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा वा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बहुता सुकृताची जोडी बहुत सुखदारी सुकृताची जोडी बहुत सुखदारी जोडी
करी साधका निष्पाप करी साधका निष्पाप तोची देव भक्त तोची देव भक्त तोची देव भक्त हे तोची देव भक्त वेदा वेद नाही जात वेदा भेद नाही जात संत कृपेचे दीप संत संत कृपेचे दीप करी साधका निष्पाप करी साधका निष्पाप तुका प्रेमे नाचे गाये तुका प्रेमे नाचे गाये कानियात विरोने जाय कानियात विरोने जाय संत कृपेचे दीप संत कृपेचे दीप करी साधका निष्पाप करी साधका निष्पाप विठोबार भोमाई विठोबार भोमाई विठोबार भोमाई विठोबार भोमाई विठोबार भोमाई विठोबार हरिभक्त पारायण किसन महाराज रामेश्वरकर त्यांना साथ देतील. हरी वरागाचे भाग्या वरागाचे भाग्य वरागाचे भाग्या वरागाचे भाग्य वैराग्याची भाग्य वैराग्याची
आ
वैराग्याचे भाग्य संत संघाची लाग सोडधारा भक्त संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप तोची देव भक्त भेदा भेद नाही जात संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप तुका प्रेमे नाचे गाये गानियात विरून जाय संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सांद्र नीलाभुताभं जगननिहित पानिं मण्डनानां करुण तुलसीमाला कंदर कल्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन
कायमा जीवानी मानील संतासी रंजो चित्तासी आपुलिया ही वाट गोमटी वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरे न करावा वहिरो मस्तक हे पायावरी पायावरी मस्तक हे पायावरी टाटा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या प्रतिवर्षी पंढरपुरा प्रतिवर्षी पंढरपुरा रुक्मिणी तुम्ही अखंडाना ध्यानी मग सुखा कायवने झाले सोयरी त्रिभुवन आता मज सहाय्य येते करावे देवा तुझी घेये सेवा सकल गोवा उगवणी विठ्ठल वैराग्याचे भाग्य संत संघाची लाग संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणांचा संतांच्या संगतीमध्ये विशेष लाभाची प्राप्ती होते या विषयाचं इत्तमभूत वर्णन करणारा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार दिन सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील 5व्या दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे। हे भाग्य समजतो मी। मराठवाडा विदर्भ या भागामध्ये कीर्तन करायला मला तरी बरं वाटतं। याचं कारण आहे वारकरी संप्रदाय परंपरेनं कोणी जोपासला असेल तर तो मराठवाडा आणि विदर्भानं जोपासला। वारकरी संप्रदायाची परंपरा काय, वारकरी संप्रदायाची तत्व काय, निष्ठा काय, या संपूर्ण गोष्टींचं इत्तमभूत ज्ञान जर कुणाला असेल तर मराठवाडा आणि विदर्भ
मराठवाड्यानं आणि विदर्भानं वारकरी संप्रदाय जपला आणि वारकरी संप्रदायाला कोणी श्रीमंती दिली असेल तर पेन, म्हसळा, श्रीवर्धन, रायगड, महाड, पोलादपूर, चिपळूण आणि रत्नागिरी 100% संपूर्ण मुंबईचा भाग त्यांनी खरी वारकरी संप्रदायाला एक विशेष श्रीमंती दिली आहे. इकडं परंपरा आणि तिकडं श्रीमंती या दोन्हीच्या मिलापाच्या बरोबर मध्ये राहतो मी. अतिशय सुंदर नियोजनाखाली चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्यातील आजची ही 5व्या दिवसाची कीर्तन सेवा. मला वाटतं मी इथं 4 किलोमीटरवरती धानोर आहे. 2 सेवा माझ्या तिथं झालेल्या आहेत. गेल्या वर्षी काही येणं झालं नाही, आता यावर्षी आलो. मला तुकोबरायांचं प्रमाण आठवतं. बहुता दिसा फेरा आला या नगरा, नका घेऊ भार, धर्म तोची सार. बऱ्याच दिवसातून येण्याचा पुन्हा एकदा इकडे योग आलेला आहे. अधिक जादा वेळ करणार नाही. मलाही परतीचा प्रवास आहे. 11 म्हणजे 11 वाजेपर्यंत सेवा करीन. तोपर्यंत कोणीही झोपायचं नाही, कारण माझं कीर्तन झोप लागण्यासारखं असतं. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये वर्णन करताना सांगतात, संतांच्या संगतीमध्ये विशेष लाभाची प्राप्ती. लाभाची म्हणण्यापेक्षा शुद्ध सात्विक वैराग्य जर जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर या संतांच्या संगतीतच जावं लागेल, हे जगद्गुरु तुकोबरायांचं स्पष्ट मत आहे. मग संतांच्या संगतीमध्ये फक्त वैराग्याचीच प्राप्ती आहे का? नाही. बऱ्याच ठिकाणी बहारदारीचं वर्णन तुकोबरायांनी केलंय. पाप ताप दैन्य जाय ओटाओटी, झाली या भेटी हरिदासाची, ऐसे बल नाही अनेकाची अंगी, तपतीर्थ जगी दानव्रत. या संतांच्या संगतीमध्ये संतांच्या भेटीनं पाप ताप दैन्य अगदी सहजासहजी निघून जातं. उठाउठी झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठाउठी. महाराज वर्णन करतायत, तुका म्हणे मना झाले समाधान, 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 तुका म्हणे मना झाले समाधान. देखिल्या चरण वैष्णवाचे, देखिल्या चरण वैष्णवाचे, देखिल्या चरण वैष्णवाचे, वैष्णवाचे, देखिल्या चरण वैष्णवाचे, वैष्णवाचे. ऐसे बल नाही अनेकाचे अंगे, ऐसे बल नाही अनेकाचे अंगी, देखिला चरण वैष्णवाचे, देखिला चरण वैष्णवाचे, देखिला चरण वैष्णवाचे, देखिला चरण वैष्णवाचे. ऐसे बल नाही अनेकाचे महाराज वर्णन करता, संतांच्या संगतीमध्ये विशेष लाभाची प्राप्ती आहे. विशेष लाभ जर तुम्हाला जीवनामध्ये प्राप्त करायचा असेल तर संतांच्या संगतीने बरंच काही होतं, पण मी मूळ मुद्द्याला हात घालतोय. ज्यादा अधिक वेळ मी घालवणार नाही. जगद्गुरु तुकोबरायांचं मत आहे, शुद्ध सात्विक वैराग्याची प्राप्ती जर तुम्हाला जीवनामध्ये करून घ्यायची असेल तर संतांच्या संगतीशिवाय दुसरा पर्याय नाही. याचं कारण सांगतात, बाकीच्या संगतीमध्ये जाण्यापेक्षा संतांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करा. जरा थोडासा विषय बारकाई नाही का? जगद्गुरु तुकोबराय तुमचं म्हणणं आहे संतांच्या संगतीमध्ये जा, काही हरकत नाही. तुमचंही म्हणणं आम्हाला पटतं, पण सध्याच्या काळामध्ये
कुणाच्या संगतीला जावं हा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न पडला आहे, जटिल प्रश्न आहे. दैववाद्याच्या संगतीला जावं का प्रयत्नवाद्याच्या संगतीला जावं हा प्रश्न आहे. कारण सध्याच्या काळामध्ये ज्योतिषापुढं हात ठेवून म्हणा त्याच्यामध्ये भविष्य बघणाऱ्या माणसानं आयुष्यामध्ये यशस्वी होण्याची स्वप्न बघायची नाही. आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर दैववाद्याच्या पाठीमागं जायचं नाही, प्रयत्नवाद्याच्या पाठीमागं जायला शिका. जगद्गुरु तुकोबरायांचं वर्णन आहे, असाध्य ते साध्य करिता सायासन कारण अभ्यास. तुका म्हणे असाध्य गोष्टी सुद्धा जीवनामध्ये साध्य होतात, पण तेवढी कसोटी, तेवढा सायास, तेवढं कष्ट आणि तेवढा ध्यास आमच्या जीवनामध्ये असेल तर महाराज अशक्य गोष्टी सुद्धा शक्य झाल्याशिवाय राहत नाही, पण कष्ट करण्याची प्रवृत्ती पाहिजे. महाराज वर्णन करतात मग दैववाद्याच्या पाठीमागं गेलं तर काय होईल नक्की ऐका. दैववाद्याच्या पाठीमागं गेलं तर तुम्ही महाराज यशस्वी होणार नाही, पण कायमचे आळशी व्हाल एवढं नक्की आहे. महाराज वर्णन करतात प्रयत्नवाद्याच्या पाठीमागं जायला शिका. यशस्वी जीवनामध्ये व्हायचं असेल किंवा एखाद्या गोष्टीची प्राप्ती जर तुम्हाला जीवनामध्ये करून घ्यायची असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. क्षेत्र कोणतंही असू द्या, वाक्य नीट लक्षात घ्या, क्षेत्र कोणतंही असू द्या, ज्या क्षेत्रात तुम्ही वावरत आहात त्या क्षेत्राच्या यशाच्या उत्तुंग शिखरावरती जर तुम्हाला पोचायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. मग ते क्षेत्र सांप्रदायिक असू द्या, राजकीय असू द्या, क्रीडा असू द्या, नाहीतर सांस्कृतिक असू द्या, क्षेत्र कुठलंही असू द्या. म्हणून मी बऱ्याचदा सांगतो एका दिवसात कोणी वाजवत नाही, एका दिवसात कोणी गायला शिकत नाही आणि एका दिवसात कोणी कीर्तन करायला शिकत नाही. वाजवणाऱ्या मंडळींना विचारा, नेमकी वाजवणारी मंडळी कातड्यातून महाराज ज्या अर्थी बोल निघतात ना असेच निघत नाहीत. मी बऱ्याचदा सांगतो महाराज काही गोष्टी मार्गशीर्ष पौष महिन्याच्या थंडीमध्ये दात कडकड कडकड वाजत असताना अंग थरथर कापतं, एवढी थंडी आहे. पहाटेच्या 2 वाजता उठावा, आपला पकवास घ्यावा आणि आपला पकवास घेऊन इंद्रायणीच्या तीरावरती पहाटेच्या 2 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत ज्यानं पकवासाचा सराव केला आहे आणि सराव करत असताना ज्याच्या बोटाचं रक्त शाईपुडावरती सांडलंय, वाजवता त्याला येतं, कुणाला बी नाही. हे फुकट नाही जीवनामध्ये होते, लक्षात ठेवा. एका दिवसात कोणी गायक होत नाही, एका दिवसात कोणी वादक होत नाही, एका दिवसात कोणी कीर्तनकार होत नाही. पण ठरवलं ना तुम्ही मनामध्ये एका दिवसात होणार नाही, पण एक दिवस मात्र नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझ्या जीवनातलं एक कायमचं वाक्य महाराज लक्षात ठेवा, संशयानं बघणाऱ्या नजरा बी आदरानं झोकतात, पण त्याला कर्तृत्व सिद्ध व्हावं लागतं. ज्या दिवशी तुमच्या जीवनातलं कर्तृत्व सिद्ध झालं ना त्या दिवशी संशयानं बघणाऱ्या नजरा बी आदरानं झोकल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून कर्तृत्व सिद्ध करायला शिका. मला एक जण प्रश्न केला, म्हणले महाराज क्षमतेपेक्षा जास्त धावलं की म्हणे दम लागतो. नीट ऐका, क्षमतेपेक्षा जास्त धावलं की म्हणे दम लागतो. मी त्याला उत्तर दिलं, दादा क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो हे मला बी मान्य आहे, पण क्षमतेपेक्षा जास्त धावायला बी दमच लागतो. हे फुकट नाही होत. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर जीवनात जिद्द अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा सत्यात उतरल्या पाहिजे, अशी जिद्द आमच्या जीवनामध्ये असली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचं वरदान आहे, दैववाद्याच्या पाठीमागं न जाता प्रयत्नवाद्या संताच्या पाठीमागं जा. 100% त्यानं काय होईल तुकोबराय वर्णन करतात, त्यानं काय होणार आहे ते नीट ऐका. संताच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय होतं जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. तुकोबरायांचं वर्णन आहे, संताच्या संगतीतला जो परिणाम आहे याचं वर्णन करताना नामदेवराय वर्णन करतात, संत संगतीचे काय सांगू सुख, 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 आपण पारिखे नाही ते आपण
कुणाच्या संगतीमध्ये गेल्यानंतर विशेष सुखाची प्राप्ती आहे. जीवनात सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांच्याच संगतीत जावं हे महत्वाचा विषय आहे. बाकीच्या संगतीमध्ये तुम्ही गेला तर दुःखाला कारणीभूत व्हाल म्हणून तुकोबरायांचं वरदान आहे. एकतर महाराज देवाची संगत करा अथवा संतांची संगत करा, नाही तर तुका म्हणे आबा एकांताचा वासन ब्रह्मी ब्रह्मरस सेवो सदा. जास्तीत जास्त मग एकांतात राहायला शिकावं. महाराज मी एक गोष्ट सांगू का तुम्हाला, कधीतरी महाराज दिवसामध्ये अर्धा तास तरी एकांतात बसायला शिका. मोबाईल सायलेंट करा, मोबाईल फ्लाईट मोडला टाका आणि कधीतरी महाराज एकांतात जिथं कुणाचाही आवाज येणार नाही अशा ठिकाणी एकांतात बसायला शिका. याचं कारण फक्त एकच आहे. एकांतात का बसावं? एकांतात बसल्यानंतर माणूस हा स्वतःशी बोलायला लागतो. आपल्या मनाशी तो माणूस बोलतो. आणि लक्षात ठेवा, आपल्या मनाबरोबर आपण कधी खोटं बोलत नाही. आणि जी माणसं मनाबरोबर खोटं बोलत नाही ती माणसं जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या मनाबरोबर जर आपण खोटं बोलत असेल तर त्याच्या इतकं वाईट काहीच नाही. म्हणून एकांतात राहायला शिका. कधीतरी एकांत पत्करा. तुकोबरायांचं मत, एकतर संतांच्या संगतीत जा अथवा देवाच्या संगतीत जा, बाकी तुम्ही काही करू नका. आणि बाकीच्या संगतीत गेलो तर तुकोबरायांनी सांगितलं, नको दुष्टांचा संग क्षणाक्षणा चित्तभंग. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, दुष्टांच्या संगतीमध्ये गेला तर क्षणाक्षणाला चित्ताचा भंग झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबराय वर्णन करतात, संगे वाडे सीन संगे वाडे भजन त्रिविध हे जन बहुदेवा. संगतीनं भजन वाढतं, संगतीनं आळस वाढतो, हे तुकोबरायांचं मत आहे. तुम्ही म्हणाल हे कसं काय? वाक्य नीट लक्षात ठेवा. आयुष्यात परिणाम चांगला दिसत असेल तरी त्याला कारण संगत आहे. आणि आयुष्यात परिणाम वाईट दिसत असेल तरीही त्याला कारण संगतच आहे. कोणाच्या संगतीत जावं, कोणाच्या राहावं हे आपल्याला कळावं लागतं. महाराज म्हणतात, संगतीनं आळस वाढतो आणि संगतीनं भजन वाढतं. हे कसं काय घडलेला विषय मी सांगतो. कार्तिक एकादशी, आळंदीची वारी, भयंकर थंडी पडली आहे. आणि भयंकर पडलेल्या थंडीच्या अशा अवस्थेमध्ये 2-2 ब्लँकेट अंगावरती टाकली तरी महाराज थरथर थरथर अंग उडत आहे. इतक्या भयंकर थंडीमध्ये 3 वाजता पहाटेत घरात त्या खोलीचा दरवाजा वाजला. महाराज उठा, आम्ही आलो आहे. नाईलाज झाला, अशा थंडीमध्ये सुद्धा उठावं लागलं. आणि खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर महाराज 2 माणसं दरवाजात उभी आहेत. मी घड्याळ बघितलं, 3 वाजले. विचारलं त्यांना, कुठं गेलता रे, एवढा उशीर झाला, 3 वाजता, आताशी आलाय का? नाही नाही म्हणे महाराज, लवकर आलो आहे. याला सांगतोय म्हणला मी, आळंदीमध्ये आम्ही 8 वाजताच आलो आहे, पण ह्याला सांगत होतो मी, याच्या नादाने म्हणे आम्ही तमाशाला गेलो. नीट ऐका बरं, हसण्याचा विषय नाही हा. कार्तिकी वारीला आळंदीमध्ये येऊन सुद्धा संगतीनं जर तमाशाला जाण्याची इच्छा होत असेल तर याच्या इतकं वाईट काहीच नाही. म्हणून संगत जीवनामध्ये अशा माणसाची करा की जेणेकरून जीवनामध्ये उन्नती व्हावी. पतन उद्धार संघाचा महिमा. पतन महाराज, पतन करून घ्यायचं का उद्धार करून घ्यायचं हे संगतीनं ठरतं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, विषाने पक्वान्न गोड कडू झाली आणि कुसंगाने केले तैशा परी. डेकनाच्या संगे राजू भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा. भावे तुका म्हणे सत्संग हा धरा, कुसंग हा फेरा 84चा. अरे चांगल्याच्या संगतीला जावं म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी अखिल कोट ब्रह्मांड नायकाच्या समोर एक विनंती केली. देवा, अखंड जया तुझी प्रीती, मज देतयाची संगती, मग मी कमलापती तुझबा नानी कंठाला. बसलेल्या लोकांना एक विनंती आहे. माझं कीर्तनच असं असतं, यात बदल काही नसतो. शेवटपर्यंत जरी कीर्तन ऐकलं तरी असंच राहणार. तुम्ही म्हणाल याच्यात विनोद नाही, यांच्यात काही गाणी नाहीत. कारण अलीकडं आम्हाला ती ऐकायची सवय लागली ना. आमच्या कीर्तनात चुकून झाला एखादा विनोद तर ठीकच, पण विनोद कीर्तनात होत नाही. चुकून सुद्धा आम्ही गाणी म्हणत नाही. एखादा आलं चुकून तर ठीक आहे, पण अलीकडची परिस्थिती अशी झाली, महाराज कुणाचं बी कीर्तन तुम्ही ऐका, कुणी राग येऊन देऊ नका, पण अलीकडं तुम्ही कुणाचंही कीर्तन ऐका, पहिलं गाणं आई माझी मायेचा सागर, त्याशिवाय कीर्तनच नाही.
सगळ्यांनी उठायचं, तीच करायचं चालत नसतं. लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायाची तत्व, वारकरी संप्रदायाची निष्ठा, परंपरा, या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना मला तर एकच कळतं, समाजाला काय पडतं, काय रुचतं, काय पचतं, याच्यापेक्षा वारकरी संप्रदायाची परंपरा काय सांगते याचा विचार करून कीर्तन करणारा सर्वसामान्य कीर्तनकार आहे मी. समाजाच्या पाठीमागं मी पळत नसतो. ज्या गावात मी जातो त्या गावात पुन्हा बोलवावं अशी अपेक्षा कधीच नाही. नाही बोलवलं तरी चालतं, पण माझी परंपरा मी कधी सोडत नाही आणि समाजाच्या हिशोबानं मी कीर्तन कधी करत नाही. एक वाक्य नीट लक्षात ठेवा, कीर्तनकारांना समाजाच्या पाठीमागं जायचं नाही, समाज आपल्या पाठीमागं कीर्तनकारांना आणायचं असतो. हे कीर्तनकाराचं काम आहे. आम्ही कीर्तनकार मंडळी आज महाराज लाचार झालोय. या तारखांसाठी, या पाकिटांसाठी महाराज आम्ही लाचारीसारखं जीवन जगायला लागलो. कुणासाठीही कोणासारखं वागायला लागलो. अरे ज्या कीर्तनाचा अधिकार सांगत असताना नाथ महाराज वर्णन करतात, कीर्तने स्वधर्म वाडे, कीर्तने चित्तशुद्धी जोडे, कीर्तने आतोडे परब्रह्मन मुक्ती, कीर्तना पुढे लाजोनी जाय. हा कीर्तनाचा अधिकार आहे. माऊली वर्णन करतात, तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय, प्रायचित्ताचे जे नामाचे नाही पापाचे ऐसे केले. तुकोबरायांचं वर्णन आहे, समाधीचे सुख सांडा ववाळुणी, ऐसा हा कीर्तनी ब्रह्मरस. अरे ज्या कीर्तनापुढं ब्रह्मरस वळून टाकावा हा कीर्तनाचा अधिकार आहे. आणि या कीर्तनामध्ये जर आम्ही विनोदावारी आणि दुसऱ्याची नावं घेण्यावारी आणि जर गाणी म्हणण्यासाठी जर आम्ही कीर्तन करत असेल तर तुम्ही कीर्तन करू नये या मताचा मी आहे. आपल्यामुळं वारकरी संप्रदायाची उंची वाढत नसेल काय हरकत नाही, पण तुमच्या कीर्तनानं वारकरी संप्रदायाची उंची कमी होत असेल तर तुम्ही कीर्तन नाही केलं तरी चालतंय. महाराज अलीकडे सांगू का, आई माझी मायेचा सागर, जिंदगी एक किराए का घरे है, उड़ जाएगा पंछी एक दिन रहेगा पिंजरा खाली, तुझ्यासाठी आले वनात आणि जगी आईचा बाप व्हावा. याच्या पलीकडे महाराज कीर्तनात आता काय राहिलं नाही. कोणी उठायचं की तेच करायचं, कोणी उठायचं की तेच करायचं. कीर्तन महाराज, कीर्तन अलीकडं आमच्या कीर्तनकारांनी कीर्तन ज्या दिवशी कला म्हणून करायला सुरुवात केली त्या दिवशी कीर्तनाची परंपरा ढासळली. कीर्तन ही कला नाही, कीर्तन ही महाराज आमची साधना आहे, कीर्तन ही आमची निष्ठा आहे, कीर्तन ही आमची परंपरा आहे. ज्या जगद्गुरू तुकोबरायांनी कीर्तनाचं बहारदारीचं वर्णन करताना जगद्गुरू तुकोबराय सांगतात, कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन सांग कीर्तन एक विशेष परंपरा आहे. समाजानं हे गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आमच्यासारख्याचं बोललेलं 100% वाईट वाटतं, पण आम्ही जास्त कीर्तन करतो किंवा आम्ही जास्त चांगली कीर्तन करतो असाही आमचा काही म्हणण्याचा हेतू नाही आहे. पण आम्हाला एकच कळतं, आम्ही परंपरेने कीर्तन करत आलो आहे आणि परंपरा जपून आतापर्यंत कीर्तन करतोय. म्हणून आमचे महाराज समाजासाठी आम्ही कीर्तन, त्यांना काय पडतं हा विचार तुम्ही करू नका. बरं, ही कीर्तनकार मंडळी इकडे महाराज कीर्तनाला येतात त्यावरती माझं एकच मत आहे, ती तुमच्या मागं लागून तरी येत नाहीत, तुम्ही बोलल्याशिवाय येत नाहीत ते. म्हणजे आपली कुठंतरी ऐकण्याची उंची ढासळली हे लक्षात ठेवा. असंच नाही देत ते,
का तुमच्या मागं लागून एखादा कीर्तन करायला मला गावात कीर्तन करू द्या म्हणून नाही. मग आम्हाला काय ऐकायचंय आपल्या आपण ठरवायचं. आपल्या विचाराचा दर्जा आपण वाढवायचा का परत घसरवायचा हे आपल्या आपण ठरवा. म्हणून माझं मत स्वतःच असं आहे. जगद्गुरु तुकोबरायांचं मत आहे. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात संतांच्या संगतीत राहा. बाकीच्या संगतीत राहण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर 100% आयुष्य तुमचं वाया गेल्याशिवाय राहणार नाही. ओढालाच्या संगे सात्विक नसली. ओढाळाच्या संगतीनं सात्विक वृत्तीची माणसं सुद्धा ओढाळ झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून तुम्हाला संगतीला लागायचं असेल तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात संतांच्या संगतीला राहा. बाकी तुम्ही जाऊ नका कुठं. महाराज संतांच्या संगतीला जायला काय हरकत नाही, पण संतांच्या संगतीमध्ये नेमकं मला विशेष लाभ काय आहे. तुकोबरायांनी वर्णन केलं संतांच्या संगतीमध्ये शुद्ध सात्विक वैराग्याची प्राप्ती जर तुम्हाला कुठं होत असेल तर संतांच्या संगतीमध्ये आहे. म्हणून तुम्हाला शुद्ध सात्विक वैराग्य जर पाहिजे असेल तर संत संग हाची लाग. याच संगतीमध्ये शुद्ध सात्विक वैराग्य तुम्हाला प्राप्त होईल, नाही तर बाकीकडे होणार नाही. मग आता शुद्ध सात्विक वैराग्य म्हणजे नेमकं काय ती अगोदर सांगा. थोडं बारकाई नाही का लक्षात येईल. शुद्ध सात्विक वैराग्य म्हणजे नेमकं काय याचा विचार बारकाईनं करा. कशाला म्हणतात. एखादी विषय तुमच्या समोर आहे. कशाला नामदेवरायांचं वर्णन करतो मी. आमच्या वैराग्याचं वर्णन करताना नामदेवराय वर्णन करतात मांजरे केली एकादशी आणि नेमकी आज एकादशी बघा. ऐका. मांजरे केली एकादशी इळवरी होते उपवासी यज्ञ करिता पारण्यासी दाहोनी घेऊसी उंदीर. नामदेवराय सांगतात मांजराने एकादशी केली म्हणले आणि चौकात उभा राहिलं मांजर आणि त्या मांजरानं प्रत्येकाला सांगायला सुरुवात केली उंदीर खायचा सोडला बरं का. उंदीर खायचा सोडला बरं का. कुठपर्यंत. जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत. नीट ऐका. वैराग्य 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 म्हणजे काय आहे. वैराग्य याला म्हणत नाहीत. वैराग्य त्याला म्हणावं झोपलेल्या अवस्थेत मांजर असावं, उंदरानं जवळ यावं, उंदरानं मांजराला जागा करावं आणि त्याच्या अंगावरती उंदरानं खेळावं, इकडं तिकडं बघावं आणि असं समोर त्या मांजराच्या समोर उंदरानं उभं राहावं, नजरेला नजर भिडवावी आणि मग म्हणा रागानं बघावं आणि त्या उंदरानं मांजराला म्हणावं रे मांजरड्या खा मला. काय म्हणतोय मी. हे कोणी म्हणावं. उंदरानं म्हणावं कुणाला. मांजराला खा मला आणि मग त्या मांजरानं म्हणावं अरे जा आजपासून तुला खायचा सोडला. याला वैराग्य म्हणतात. वा. एखादा विषय समोर असून सुद्धा त्याची भोगण्याची इच्छा प्राप्त न होणं त्याचं नाव वैराग्य आहे. आमचं वैराग्य जास्त काळ टिकत नाही. आमचं वैराग्य तुम्हाला सांगू का. आमच्या वैराग्याचं वर्णन करताना नामदेवराय वर्णन करतात लांडगा बैसला ध्यानस्थ तोवरी असे निवांत जवा पेट सुटे आत दाहोणी घात करी वत्साचा श्वान गेले मल्लिकार्जुना देह करवती घातला जाना आले मनुष्य देहपणा परी खोडी न संडिया पुढे. कुत्र मल्लिकार्जुनला गेलं काय ना अजून कुठं गेलं काय. भुंकणं त्याचा स्वभाव आहे. भुंकायचं राहणार नाही. श्वान सिबिके बैसविलेन परी भुंकता न राहे भले तुका म्हणे स्वभाव कर्मन काही केल्या नसुटे धर्म. माझ्यासारख्याला कोणीतरी म्हणावं महाराज तुम्ही प्रमाणबद्ध कीर्तन करा, बाहेरचा एक शब्द बोलायचा नाही. महाराज मी असा सर्वसामान्य कीर्तन कराय वारकऱ्याच्या संगतीतला ज्याला वारी कळते, ज्याला तत्व कळतात, ज्याला निष्ठा कळते, ज्याला दशमी ते खेरापत वारी कळते, ज्याला आषाढीचा सोहळा कळतो, ज्याला तुकोबरायांची बीज कळते, ज्याला माऊलींचा समाधी सोहळा कळतो, ज्याला नाथ महाराजांची षष्ठी कळते, ही सगळी करणारा मी साधा कीर्तनकार आहे. मी कीर्तनाला उभा राहताना एकच गोष्ट विचार करून उभा राहतो. समाज किती असेल, वाजवायला कोण असेल, गायनाला कोण असेल हा विचार नसतो माझा. माझ्या डोक्यात फक्त एकच मी अभंग कुठला बी घेऊ द्या पण कीर्तन संपेपर्यंत 200 प्रमाण उच्चारून गेलोच पाहिजे हा माझा हेतू आहे. मग ते नामदेवरायांचे असतील, नाथ महाराजांचे असतील, माऊलींचे असतील, पण 200 प्रमाण महाराज कीर्तनात उच्चारून गेलोच पाहिजे तरच मी महाराज त्याला कीर्तन समजतो, नाहीतर मला समाधान होत नाही त्यात.
काहीतरी दृष्टांत सांगायचे आणि काहीतरी लोकाला हसवून जायचं, हे मला तरी बरं वाटत नाही. लक्षात ठेवा, घरी गेल्यानंतर डोक्याखाली उशी घेतल्या घेतल्या शांत झोप लागावी. अशी कीर्तनं केल्यानंतर शांत झोप लागते. पण चुकून समाजाला फक्त म्हणा हसवून आलोय, समाजाला खेळवून आलो आहे, असं जर आपल्या मनात रखरख असेल ना, तर रात्र रात्र म्हणा त्या स्लॅबच्या जाळ्या जागाव्या लागतात वरच्या. झोप लागत नाही शांत. आणि ज्या दिवशी तुम्हाला शांत झोप लागेल त्या दिवशी तुमची सेवा भगवंताच्या पायाजवळ गेली असं समजा. विठ्ठल विठ्ठल. आपल्या वैराग्याचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबराय सांगतात असलं आपलं वैराग्य आहे. पण शुद्ध सात्विक वैराग्याची प्राप्ती जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर संतांच्या संगतीशिवाय पर्याय नाही. का हो तुकोबराय? संतांच्या संगतीमध्ये शुद्ध सात्विक वैराग्याची प्राप्ती कशामुळं? जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात संत महात्मे कसे असतात ते नीट ऐका. वैराग्य त्यांच्या जवळच असतं आणि वैराग्याशिवाय संत होत नाही, हेही तितकंच सत्य आहे. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. याला नाथ महाराजांचं चिरंजीव पद ऐका, 100% जड वाटणार आहे, पण 10-5 ओव्या ऐकून जा. कधीतरी पुन्हा त्याचा अभ्यास करा, पण ऐकून जा. हे पुन्हा कोणी सांगणार नाहीये.